जाहीर सभेत तुम्ही आलेला आहात आणि तुम्ही छान हसताय मगासपासून आणि मला आशा आहे की आमचं जे आत्ताचं जे मन की बात हे विनोदी अंगानं जाणारं सेगमेंट आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला खूप हसवाल. आणि तुम्ही आता जेव्हा राजकारणामध्ये असतात कधी कधी खूप हेक्टिक होत असतं, टॉक्झिक असतं वातावरण सुद्धा, अशा वेळेला कधी गाणी वगैरे ऐकता? हो, मला जुन्या गाण्यांची खूप आवड आहे. हिंदी गाण्यांची, जुन्या गाण्यांची आवड आहे, भावगीतांची आवड आहे. त्यामुळे ऐकतोय आणि गुणगुणतोय. माझं काम सोपं झालं कारण मी अशाच काही छान गाण्यांच्या ओळी आणलेल्या आहेत. त्या ओळी पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये किंवा डोळ्यासमोर पहिल्यांदा कुठली राजकीय व्यक्ती येते किंवा कुठला प्रसंग येतो तो तुम्ही आम्हाला सांगायचा आहे. त्या राजकीय नेत्याचं नाव सांगायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हवं म्हणजे हवंच. ठीक आहे, सुरुवात करूया. झूठ बोले कौवा काटे. आता ह्याच्यात राजकीय व्यक्तीचं नाव तुम्ही घ्यायला सांगून माझी विकेटच घ्यायला लागला. काय घेऊन टाकायचं कधी कधी. मगाशीच आपल्या सहकार्याने सांगितलं की मी खूप संयमी आहे. त्याच्यामुळे मी इथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणं कंपल्सरी आहे. त्यामुळे इथे पास करता येत नाही. काहीतरी मुबलक द्या, काहीतरी इथे नसते ते. मी मगाशी सांगितलं मला हिट विकेट नका करू. मी परफेक्ट कॉपी बुक बॅटिंग करणारा माणूस आहे. कसं आहे, बॉबीमधलं गाणं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये असताना ऐकलेलं होतं. त्यामुळे ऋषी कपूर आणि डिंपल कपाडीचं तो सीन बघून मला ते दिवस आठवले माझ्या कॉलेजचे. झूठ बोले कव्वा काटे त्याचा अर्थ मी प्रासंगिक त्या प्रसंगावर नेतो, राजकारणावरती नेत नाही. आता यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी. अजित दादा. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. उद्धव ठाकरे. का तुम्ही त्यांच्यासोबत होतात सत्तेमध्ये तेव्हा असं कसं काही आता अनुभव आहे? अनुभव कसा आहे की प्रत्येकाचा राजकीय जीवनातला एक ढाचा वेगळा असतो. उद्धवजींचा ढाचा वेगळा आहे. त्यांचं कसं असतं, काही वेळेला एक निशाणा ते देत असतात, कोणावरती हे करत असतात. एक राजकारणातली स्थिती, मला जे वाटलं ते मी सांगितलं. याचा अर्थ काय त्यांच्यावरती मी अन्याय करतो अशातलं वागणं, त्याच्यात त्यांच्याबद्दलचं चांगुलपणा पण असू शकतो. त्याला काय, हे कौशल्य आहे ना प्रत्येकाचं. दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है. देशावरती नाही बोललं, राज्यातलं अगदी जिल्ह्यातलं घेतलं नाव तरी चालेल. कशाला कोणाचं नाव घेऊन मोठं करू, काय करू. आता चलता है अभी क्या हे तो हर दिन मैं प्रत्येक दिवसाला मी अनुभवतो. सहकारांच्या सोबत ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्याकडनं होतं, म्हणजे सरकारमधल्या सहकार असं म्हटलं, भाजप नाही. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. अशी स्थितीत नसेल आलं तर मी काय सांगू. क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा. वादा म्हटलं की अजित दादा एवढंच आठवत. एवढं खरं आहे. कुछ ना कहो कुछ भी ना कहो. आता तुम्ही म्हणाला तुम्ही सांगताय बोलू नका, पण तुम्हाला आता नाव घ्यावंच लागणार आहे. हे आता काल घडलं ते सांगतो ना, पिंपरी चिंचवड पुण्याचं. कुछ ना कहो कुछ भी ना कहो, अभी बंद करो. बुरे काम का बुरा नतीजा, क्यों भाई चाचा हाँ भतीजा. तर तुम्ही चाचा भतीजा बोलायला लागणार, मी काय बोलायचं. मग मी माझंच बोलतो, मग बाकी काय बोलतो. चाचा भतीजा म्हटल्यावर कुठच्या कुठे मला न्याल तुम्ही. तुमच्याकडे होतं. मी म्हटलं ना माझ्याकडे घेतो म्हणून. दुसरं काय. आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए. नहीं, मेरे ज़िंदगी में वैसा बोले तो बहुत सारे लीडर्स हैं. खूप असे नेते आहेत की जे मी त्यांच्या सानिध्यात गेल्यामुळे माझं राजकीय जीवन बनलं आहे. पण त्यांच्यात अनेकांची नावं येतील. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का. मैंने प्यारे ने कभी किया तो सलाह. राजकारणातलं राजकारणात तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका गाण्यांना. आम्ही राजकारणाबद्दलच विचारतोय. तुम्ही कशाबद्दल विचारताय ते मला कळतंय. पुढच्या ओळीत यार नाही लूट लिया घर यार का. मुझे तो लूट लिया. माझं राजकीय जीवन ज्या शांततेत चाललं ते चालू द्या. जिल्ह्यात मी भोगते ते मी जो नका अशा पाळी होऊन देऊ द्या. मैं हूँ डॉन.
वय 71, आता आणखीन याच्यापेक्षा डॉन काय व्हायचं. 40 वर्ष जिल्ह्याच्या राजकारणात टिकून राहणार रायगड सारख्या, लौकिक अर्थाने घेतलं तर तसं आणि वेगळ्या अर्थाने घ्यायचं ठरलं तर तसं, पण मी त्या दुसऱ्या भूमिकेत कधी वावरलोच नाही आयुष्यात, त्यामुळे काय. तर आपले गाण्यांचे बोल संपलेले आहेत आणि तुम्ही हुश म्हणून सुटकेचा निश्वास टाकला एकदम असेल. छान निश्वास टाकला. पण सर, या जाहीर सभेच्या मन की बात या सेगमेंटमध्ये तुम्ही दिलखुलास उत्तरं दिली, पण तितक्याच संयमीपणे तुम्ही काही प्रश्नांना बगल सुद्धा दिली. पण ठीक आहे, पुढच्या जाहीर सभेत भेटू तेव्हा मला वाटतं अवश्य तुम्ही उत्तरं द्याल. धन्यवाद, तुम्ही या मन की बात सेगमेंट अटेंड केले आणि त्याची उत्तरं दिली त्याबद्दल. या कार्यक्रमाची पुढची सूत्र मी अनुपमा यांच्याकडे सोपवते. तटकरे सर, आज तुम्ही झी 24 जाहीर सभेत आलात, आमच्या सर्वांच्या प्रश्नांची खूप मनमोकळेपणानं दिलखुलास उत्तरं दिलीत आणि विशेष म्हणजे मन की बात या सेगमेंटमध्ये उत्तरं येण्याच्या आधीच तुम्ही हसत होतात आणि अशी हसरी राजकीय व्यक्ती वगैरे आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आज तुम्ही झी 24 जाहीर सभेत आल्याबद्दल मनापासून आभार.